एकदा झाला, महाराष्ट्र केसरी एकदा झाला आणि आपण सर्वजण त्याच्या पाठीशी उभा राहून त्यांना आशीर्वाद देऊ की तो हिंद केसरी हो, एवढीच आमची शुभेच्छा तुझ्या पाठीमागे राहील. एवढी मी आजच्या या भाऊसाहेब अण्णांनी भरवलेल्या आखाड्याच्या निमित्त त्याला शुभेच्छा देतो की बाबा तो हिंद केसरी हो. आमचा लहानातला लहान मुलगा म्हणजे त्याचे वडील काय काम करत होते, हमाली म्हणजे वेट बिगारी कोणाचं काही न्यायचं, एवढा पोरगा हमाली करून करणं, हिंद केसरी महाराष्ट्र केसरी असं आता आपण त्याला हिंद केसरीचे शुभेच्छा देतोय. आणि इथं मी थांबतो. तो हिंद केसरी हो आणि पुन्हा आमच्या मैदानात पुन्हा आम्ही इथं आणून तुमचा सत्कार करू एवढीच शुभेच्छा देतो. वर्षी आपली कमिटी मला बोलवल किंवा ना बोलवल, पण मी स्वतःहून ह्या मैदानात येणार. मी स्वतःहून ह्या मैदानात येऊन कुस्ती असो किंवा नसो ह्या लाल मातीला शिवून मी जाणार. पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला 100% आमंत्रण देईल. असा पैलवान भाऊ दादा, पुढच्या वर्षीचा तुम्ही शब्द दिल्यामुळे तुमचं अभिनंदन. आणि जरा माणसांनी मी एकच म्हणणार आहे की कुस्ती चालू असताना उठू नका, नाही तर बाकीचे जण काय करीत असतात. आमच्या बऱ्याचशा जुन्या पैलवानांना खोड येत, अरे कुस्ती खेळणाऱ्यालाच माहिती असते त्याची टंगडी कशी पकडायची. कुस्तीला बा म्हणून तो महाराष्ट्र केसरी झाला. आणि तुम्ही मागून नका सांगू बळू भाऊ, इधर की टंगडी इधर पकड, ऐसा नहीं. तो खेलने वाले तो खेलेंगे. चला दोन्ही हे म्हणलं आपल्याला काही. रवि कुमार आप 2 शब्द बोल सकते, बोलो. सभी को मेरा नमस्कार. मुगांव दंगल में मेरी कुश्ती कमेटी को और बड़े बुजुर्ग जितने भी ये सबको मैं पैरों के हाथ बताता हूँ. मैं सभी को मेरा नमस्कार. माता भगिनी जी को भी मेरा नमस्कार. आता फक्त कुस्ती बघा राहुल भाऊ, या भारतातला सगळ्यात मोठा पैलवान सिकंदर शेख. अनेकांनी वर्णन केलं, अनेकांनी सिकंदरला रेखाटलं, अनेकांनी सांगितलं भारतातला सगळ्यात मोठा पैलवान, सेलिब्रिटी पैलवान, स्टार पैलवान. पण ज्या बापानं सिकंदर शेख सारखा पैलवान घरात तयार केला हमाली करून, त्या बापाच्या पाठीवरती अजून जाऊन जरा फोड बघा, अजून सुद्धा पाठीवरती फोड बघायला मिळतील. हमाली करून घरात एक असं तयार केलं. संघर्ष करावा लागतो, कष्ट केला आणि देवाला सुद्धा लाल मातीची सेवा केली. ईश्वराला सुद्धा सिकंदर शेख सारखं रत्न पदरात टाकावं लागलं. हाडाच्या काड्या केल्या, रक्ताचं पाणी केला, म्हणून असा पैलवान घरात तयार झाला. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखवली ना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी हसू जरी कणा वाकला. गडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापड, लई अवघड हाई गड्या, उंगा या बापरा, उंगा या बापरा, उंगा या बापरा. आणि असा बापाने संघर्ष केला, हमाली केली आणि मग पोरगा घरात असा तयार झाला. बघायला सगळ्यांना प्रवास ऐकायला मला बोलायला सोपं आहे, तुम्हाला ऐकायला सोपं आहे. पण ज्याने 10-10, 20-20 वर्ष कष्ट केला, 20 वर्ष कष्ट करताना तो अनुभव कसा असेल. काय केलं त्यांनी, फित्रावा सगळ्यांनी आतमध्ये. अरे त्यांनी आणत आपलं काय काय झालंय तुम्हाला कळतं का? आम्ही फिरतोय, आपण कुस्त्या करून करून गाळ झाले ना. उसका ऐसा पकड़ो.
असं एक पैलवान या मातीमध्ये जन्माला यायला एक वक्ता इथं जन्माला 1000 वर्ष उलटून जावी लागतात आणि एक चांगला पैलवान यामध्ये एक पिढी उलटून जावी लागते. कधी काळी 1960, 1962, 1965 हिंद केसरी मारुती बहुमाने आणि त्याच्यानंतर ना 10-20 वर्षाचा कालावधी उलटून गेला आणि त्याच्यानंतर ना कोणी या महाराष्ट्राचे कुस्ती क्षेत्र कुस्ती क्षेत्राचा क्या भारतामध्ये कोणी नाव केलं तर हरिश्चंद्र बिराजदार मामा 1970, 1972, 69, 70, 71चा कालखंड आहे आणि तिथून बघा 70 पासून कालखंड घ्यावा 2024 पर्यंत बघा 2025 पर्यंत बघा किती वर्ष उलटून गेले हो. असा पैलवान भारताला बघायला मिळाला नाही, असा सिकंदर शेख पैलवान. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये या भारताचा लाडका पैलवान सिकंदर शेख या विजयी कुस्तीसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. 1 नंबरची कुस्ती होती आणि ही कुस्ती त्याला पण इकडे म्हणा जाऊ नको म्हणलं महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांनी ही कुस्ती जिंकलेली आहे. शेवटची कुस्ती मेरेज वाटली सर्व वाटली ना जरा टाळ्या करा एकदा टाळ्या सगळ्यांनी. कुस्ती थापाचीच नाही. हे बघा